नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वय 62 वर्ष. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 2 वर्षाची वाढ होणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारचा कॅबिनेटचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 2 वर्षाची वाढ केली जाणार आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या स्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष इतके आहे. यामध्ये 2 वर्षाची वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षावरून 62 वर्षे इतके होणार आहे. त्यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. निवृत्ती वय वाढीचे तर्क. सध्या मनुष्याच्या जीवनमान शैलीनुसार आयुर्मान वाढले आहे. त्याशिवाय सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे निवृत्तीचे वय वाढल्यास प्रशासकीय कामकाजामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. सदर केंद्राच्या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे. सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीचे वय हे 62 वर्ष इतके होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानामध्ये थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. निवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य सरकारांना निर्देश. केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारांना राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढीवर विचार करावा असे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.